साम टीव्हीच्या मुख्य कार्यालयामध्ये आज खास गेस्ट आलेले आहेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम. सर, मनापासून स्वागत आहे. आज साम टीव्हीच्या बाप्पाचं तुम्ही दर्शन घेतलेलं आहे आणि यंदापासून तुम्हालाही माहिती आपण राज्य महोत्सव म्हणून गणेशोत्सव साजरा करतोय. तर यंदा बाप्पाचरणी काय साकडं घातलंय? जस्ट आत्ताच नुकतंच एक साकडं घातलेलं आणि ते कुठेतरी साध्य झालेलं आहे. म्हणजे माझ्या मराठा बांधवांना एक त्यांचा न्याय हक्क मिळाला पाहिजे, तर शासनाने एक चांगलं पाऊल उचललेलं आहे, एक सकारात्मक पाऊल उचललेलं आहे. म्हणून सगळे मराठा बांधव खुश आहेत. मी सुद्धा एक मराठा आहे. पण ज्याला खरंच आरक्षणाची गरज आहे, त्याच्यावर अन्याय होत होता, तो अन्याय नाही झाला पाहिजे. मागच्या सरकारने शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली 10% आरक्षण मिळवून दिलं आणि ह्या सरकारने त्याच्याही पुढे जाऊन एक चांगलं पॉझिटिव्ह पाऊल उचललेलं आहे. म्हणून ते साकडं कुठेतरी चांगल्या दिशेने आणि साकार झालेलं आहे असं मी 100% म्हणेन. नक्कीच. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने एक मोहीम राबवली आहे, ती म्हणजे पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची. यंदा तुम्हाला कसा रिस्पॉन्स मिळाला आहे? खरं म्हणजे तर आपल्या सगळ्या अनेक माध्यम ह्यांचे एवढे वर्षाचे परिश्रम, म्हणजे आपण जे जनजागृती करतो वर्षानुवर्ष, त्याचं कुठेतरी आपल्याला आत्ता जाऊन ते रिझल्ट आपल्याला जमिनीवर दिसतो आहे. आपण पाहतो आहे की आपण घरगुती जे गणेश उत्सव आपण साजरे करतो आहे, त्याच्यामध्ये लोक खरंच पर्यावरणपूरक पद्धतीने सण साजरे करायला सुरुवात झालेली आहे आणि त्याचं प्रमाणसुद्धा वाढलेलं आहे. पण हे करत असताना एकंदरीत सण साजरा करण्याचं प्रमाण जो आहे हाही त्याच पटीने वाढलेला आहे. तर आपल्याला इथेच थांबून चालणार नाही. अशी जनजागृती आपल्याला वर्षानुवर्ष करावी लागेल. आणि याही पुढे जाऊन मी सगळ्यांना हेच सांगू इच्छितो की फक्त 11 दिवसच का, आपण 365 दिवस आपल्या जीवनामध्ये पर्यावरणपूरक गोष्टी ह्या केल्या पाहिजे. त्या अनुषंगाने आपण जेव्हा बाप्पा आपल्या घरी विराजमान 365 दिवस असतो देवघरामध्ये, म्हणून आपण बाप्पासाठी सुद्धा पर्यावरणपूरक गोष्टी 365 दिवस कराव्या, अशीच सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे. नक्कीच. पण यंदा बघायला गेला तर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणपतींना देखील तितकीच मागणी होती आणि कोर्टामध्ये देखील हा मुद्दा गाजत होता आणि कोर्टानं परवानगी देखील दिली यंदा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्त्यांसाठी. त्यावर काय तुमची प्रतिक्रिया? खरं म्हणजे तर कोर्टाने जनतेच्या भावना विचारात घेऊन ही परवानगी दिलेली आहे. पण हे करून सुद्धा लोकांनी प्रतिसाद, शाडू माती किंवा इतर इको फ्रेंडली गोष्टींनाच लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे. म्हणजे मी मुंबईमध्ये जेव्हा अनेक कारखान्यांना व्हिजिट जेव्हा दिली, त्या लोकांचा कौल हा इको फ्रेंडली मूर्तींकडे जास्त होता, POPच्या मूर्तीकडे कमी होता. पण फक्त जे सार्वजनिक मंडळ आहेत, ज्यांची रेस असते की माझी मूर्ती मोठी असली पाहिजे, त्यांचा कौल POPकडे अजूनही आहे. म्हणून दरवर्षी मी सगळे सार्वजनिक मंडळांना एवढीच विनंती करतो, बाप्पा 1 फुटाचा असो किंवा मग 21 फुटाचा असो, जे माझं मागणं आहे, 1 फुटाच्या बाप्पाला पण तेच मागणं असतं आणि 21 फुटाच्या बाप्पाला पण तेच मागणं असतं. म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र येऊन हे कुठेतरी निश्चय केला पाहिजे की आपण POPचा वापर कमीत करावा आणि जे पर्यावरणपूरक जे मटेरियल असो, मध्ये शाडू माती असो की इतर कुठलेही मटेरियल असो, त्या मटेरियलचा वापर करावा. बिकॉज हे वर्षानुवर्ष हा सण वाढत जाणार आहे. म्हणजे लोक अजून वाढत आहेत, लोक अजून एकत्र येत आहेत. तर सणाचं जसं प्रमाण वाढत चाललेलं आहे, तसं पर्यावरणपूरक गोष्टीचं पण प्रमाण हा वाढला पाहिजे. आणि यंदापासून तर आपण राज्य महोत्सव साजरा करतो, त्यामुळे याचं प्रमाण आणखीन वाढणार आहे. जसं तुम्ही आता म्हणालात की गणेश उत्सवचे गणेश मंडळं आहेत ते मोठमोठ्या मूर्तींसाठी स्पर्धा करत असतात, त्यामुळे त्यांच्याकडे POP शिवाय दुसरं ऑप्शन नसतोच असं म्हणायला काही हरकत नाही आहे. त्यांच्यासाठी काही नवीन धोरण आणण्याचा काही प्रयत्न करणार आहात का? मला वाटतं की धोरण आणण्याची गरज नाही आहे. मी कालच एका सार्वजनिक गणेश मंडळाला व्हिजिट दिली. ती मूर्ती आय थिंक 12-13 फुटाची होती, कागदाची मूर्ती होती आणि 11 दिवसाची सण साजरा करतात ते अनंत चतुर्थीपर्यंत. कागदाची मूर्ती 11 फुटाची मूर्तीसुद्धा होऊ शकते, हे त्या मंडळाने करून दाखवले. आणि अशी मुंबईमध्ये अनेक मंडळं आहेत जे मोठे मूर्त्या पण करतात, पण त्या पर्यावरणपूरक गोष्टी वापरतात आणि पर्यावरणाचं रक्षण करायचं आम्हाला सण साजरा करताना हे ध्यानी ठेवून त्या गोष्टी करतात. बघा, कुठेही नियम आले सणामध्ये तर कुठेतरी मनाला ठेस पोचते. म्हणून आमची पण तीच अपेक्षा असते, जर आपण सगळ्यांनी एकत्र मिळून जर हा सण साजरा केला, तर तो पारंपरिक पद्धतीने साजरा केला तो ऑटोमॅटिक पर्यावरणपूरक होतो. म्हणून प्रशासन म्हणून आम्हाला कोणाला बांधील करायचं नाही आहे की हे तुम्ही कराच. कुठेतरी कॅरेट आणि स्टिक जो फॉर्म्युला आहे तो यूज करायचा नाही आहे. आपण स्वतःहून जर तो बदल केला तर प्रशासन म्हणून आम्हाला काही करायची गरज लागणार नाही. नक्की सर, आज तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात, बाप्पाचं दर्शन घेतलात आणि इतकी छान प्रतिक्रिया दिलीत, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. थँक्यू.
विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.